उच्च न्यायालय भरती मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाची या ठिकाणी निघालेली आहे आणि या भरतीमध्ये कशा पद्धतीने तुमची निवड होणार आहे, क्वालिफिकेशन्स असतील किंवा सिलेबस असेल, सगळ्यात महत्त्वाचं मी त्यावर बोलणार आहे की प्रश्न कसे येणार आहेत तुम्हाला. एक मी डेमो प्रश्न घेतलेला आहे, या आधी आलेले गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन म्हटले. पहिली गोष्ट तर स्क्रीनिंग टेस्ट तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची, जी 90 गुणांची असेल. 45 गुण कमीत कमी तुम्हाला त्या ठिकाणी मिळवावं लागेल. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न या ठिकाणी असणार आहे. क्लर्क हे पद या ठिकाणी जे आहे आपण त्याबद्दल आज सगळंच बघणार आहोत. बघा, क्लरिकल लिपिक पद आहे, जबरदस्त. जागा किती आहे ते सगळं मी सांगतो. बघा, या ठिकाणी जे हे असणार आहे 90 गुण जे असणार आहे ना, त्यामध्ये मराठी 10, इंग्लिश 20, जनरल नॉलेज 10, जनरल इंटेलिजन्स 20 आणि अरिथमेटिक 20 आणि कम्प्युटर 10. म्हणजे गणित बुद्धिमत्तेला इथे सुद्धा मोठं प्राधान्य आहे. लक्षात ठेवा, इंग्लिशला या ठिकाणी प्राधान्य आहे. हे विषय तुम्हाला एकदम चांगले करायचे आहेत. आता स्क्रीनिंग टेस्ट नंतर एक टायपिंग टेस्ट असणार आहे 20 गुणांसाठीची, जिथे की 10 मिनिटांमध्ये 400 वर्ड्स तुम्हाला टाईप करायचे आहेत. ओके, ते माहीत असलं पाहिजे. इथे जर तुम्ही फेल झालात तर तुम्हाला पुढच्या जी तोंडी परीक्षा आहे 40 गुणांसाठीची मुलाखत आहे, तिथे तुम्ही पात्र होणार नाहीत. हे 3 टप्पे तुमच्या समोर असणार आहेत, पण सोपे आहेत. कसे आपण पुढे घेऊन जायचे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जागा किती आहे बघा. पहिली गोष्ट तर बॉम्बे हायकोर्टमध्ये 830 जागा आहेत. नागपूर बेंचमध्ये 166 जागा आहे. औरंगाबाद बेंचमध्ये 336 जागा आहेत. म्हणजे हे 800, हे जवळपास 900, 1000 आणि 1300, 1400 जागा या ठिकाणी आहेत. वेटिंग लिस्टला सुद्धा कॅन्डिडेट घेणार आहे आणि पगार S10 आहे. म्हणजे 1,60,000 रुपयापर्यंत सुरुवातच तुम्हाला 55-60 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे पगारामध्ये सुद्धा. आता या ठिकाणी हा सिलेबस आपला बघायचा आहे. तत्पूर्वी वयाचं, मी मागचा शिपाईचा व्हिडिओ बनवला, ते वय मी त्याच्यात टाकलं नव्हतं, ते आधी ज्याच्यात आपण घेतलेलं आहे लाईव्हमध्ये, पण ते वय मुद्दाम सांगतोय. जनरलसाठी कमीत कमी 18, मॅक्झिमम 38, कॅटेगरीजसाठी मागासवर्गीय 18 आणि 43, आणि जे सरकारी सेवक आहेत त्यांना किंवा न्यायालयात जे आहेत त्यांना मॅक्झिमम वयाची अट नाहीये. क्वालिफिकेशन म्हणाल तर तुमचं हे असलं पाहिजे, ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. आणि इथे लॉचं आहे ना, तुमची लॉची डिग्री असेल तर थोडं प्राधान्य, जर सारखे मार्क्स वगैरे पडले तर, दुसरं काही नाही. आणि तुमचं टायपिंग असलं पाहिजे, इंग्लिशचा 40चा स्पीड असला पाहिजे. ओके, तेवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता थोडं ना सिलेबस आपण डिटेल घेऊया आणि मग या सिलेबसनुसार कसे प्रश्न येतात ना ते सुद्धा मी घेणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. ज्यांना क्लर्क भरती द्यायची ना त्यांच्यासाठी सांगतोय. ओके, इतरांनी नाही बघितला तर चालतो. मराठीमध्ये बघा, त्यांनी सरळ काय सांगितलं, एकतर ग्रामर येणार, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स येणार, युजॅग ऑफ वर्ड्स येणार. म्हणजे व्याकरण आणि शब्दसंग्रह दोन्ही येणार. 10 प्रश्न असतील, 10 गुण असतील. 1 प्रश्न 1 गुण. इंग्लिशमध्ये काय, स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आणि युजॅग ऑफ वर्ड्स. म्हणजे गोष्टी पुन्हा त्याच आहे जे आपण TCS मध्ये, IBPS मध्ये, इतर परीक्षांमध्ये बघतोय ना, तलाठीला वगैरे, सेम तसंच. फक्त इंग्लिशला 20 प्रश्न आहेत, 20 गुण आहेत. इंग्लिशला जास्त महत्व आहे मराठीपेक्षा. जनरल नॉलेजपेक्षा सुद्धा इंग्लिशला जास्त महत्व आहे. जनरल नॉलेजमध्ये काय असणार बघा, एक तर डेली इव्हेंट्स म्हणजे करंट अफेअर्स असेल, वर्क ऑफ एमिनंट पर्सन्स इन व्हेरियस फील्ड म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती जे आहेत त्यांच्यावर प्रश्न येईल, हिस्ट्री, जिओग्राफी ऑफ इंडिया, इतिहास आणि भूगोलावर प्रश्न येईल भारताच्या. आणि नाही, इथे मुद्दा असा आहे, भारताचं तर असणारच आहे पण महाराष्ट्राचा सुद्धा असणार आहे इतिहास भूगोल. 10. त्यानंतर जे आहे ना, जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी सगळंच. क्वेश्चन ऑन टेस्ट क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड म्हटलं आहे, 20 प्रश्न 20 गुण. आता इंटेलिजन्स आणि पुढे तुम्हाला सरळ दिलंय अरिथमेटिक म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, तुम्हाला 40 प्रश्न आहेत. ज्यांना हे जमलं, आणि तुम्हाला ही बॅच मी सुरू केली आहे, लेखी बॅच जी आहे बॉम्बे हायकोर्टची, यामध्ये हे सगळं मी कव्हर करतोय एकदम सोप्या भाषेमध्ये. इथे ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज, डेसिमल, फ्रॅक्शन, सगळ्या गोष्टी. 20 प्रश्न 20 गुणांसाठी. पुढे कम्प्युटर आहे, कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स जे आहेत 10 प्रश्न 10 गुणांसाठी तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि कम्प्युटर टेस्ट जी होईल ती संगणकावरच होणार आहे. आता प्रश्न कसे येतात, मुद्दा तो आहे. मी यासाठी खरं आलोय, कारण हे माहीत पाहिजे तुम्हाला काय म्हणजे किती लेवल असू शकते. इथे जर बघितलं तुम्ही बघा, मराठीला तुम्हाला 10 प्रश्न येणार आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं बघा, वर्डवर प्रश्न येतील, ग्रामरवर सुद्धा येतील, शब्दांवर असे प्रश्न येऊ शकतात. अमुक तमुक म्हणजे मी फक्त म्हटलंय म्हणजे असाच येईल असं नाही. समानार्थी शब्द येतील, विरुद्धार्थी शब्द येतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द येईल, म्हणी येतील, वाक्प्रचार येईल, समास येईल, प्रयोग येईल. ते सगळं मी काय करायचं ते तुम्हाला त्याच्यावर वेगळे व्हिडिओज बनवतोय. ओके, म्हणजे बघा, इथे नीट, निश्चित, अनिश्चित, ठराविक नसलेले, अतिशय महत्वाचे, संदर्भाबाहेरचे, अमुक तमुक, द अमुक तमुक शो. म्हणजे काय, ठरलेले नाहीये, काही ठरवलेलं नाहीये.
व्यक्तीबद्दल, नावाबद्दल, स्थळाबद्दल काही निश्चित माहिती नाहीये, त्यांच्याबद्दल आम्ही काहीतरी बोलत असेल, अमुक तमुक, अमुक अमुक व्यक्ती होता बाबा, तमुक तमुक होता, अमुक तमुक आम्ही त्यासाठी म्हणतोय. आता इंग्लिशमध्ये जर 20 प्रश्न असणार आहे. कसे प्रश्न येऊ शकतात? चूज द करेक्ट सिनॉनिम. रिलक्टंट, बघा रिलक्टंटचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलाय. समजा तुम्हाला सिनॉनिम्स विचारतील, अँटॉनिम्स, वन वर्ड, फ्रेजेस, इडियम्स आणि ग्रामरचा भाग विचारला जाईल. विलिंग आणि विलिंग, ब्राईट, ऍक्टिव्ह. बघा तुम्हाला विचारला सिनॉनिम. रिलक्टंट म्हणजे इच्छा नसलेला, मीन्स नॉट विलिंग टू डू समथिंग, काही करण्याची इच्छा नाहीये, तो अनविलिंग असं म्हणतोय आपण त्याला. बघा सिनॉनिम्स मी सगळं घेतोय, मी तुम्हाला इंग्लिशचे सगळे लेक्चर तुमच्या बॅचमध्ये ऑलरेडी अपलोड केले आणि अजून पुढेचे काही लेक्चर्स अपलोड होत राहतील. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार किती वेळा बघता येईल लेक्चर. ओके, ही बॅच एकदा चेक करून घ्या. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, प्ले स्टोअरला जा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. काही अडचण असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेजही करू शकतात, कॉलही करू शकतात. ओके, आधी मेसेज करून बघा, रिप्लाय भेटेल, नाही भेटला कॉल करा. फिल इन द ब्लँक. ही डॅश टू द ऑफिस एव्हरी डे. ही गोज, गॉन, गोईंग. बघा बरं का, रिकामी जागा भरा म्हटलंय. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. आता एव्हरीडे जेव्हा इथे वर्तमान काळाचा विषय येतो, प्रेझेंट टेन्सचा विषय येतो आणि इकडे ही सिंग्युलर असा सब्जेक्ट तुमचा असणार आहे, तर तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. गो येत नाही, ही गोज, ही आलाय म्हणून गोज आलाय, ही सीट आलाय म्हणून पुढे यस लागलाय, यस लागलाय, तो लक्षात ठेवावा लागेल या ठिकाणी. अशा पद्धतीचे ग्रामरचे प्रश्न येऊ शकतात. पुढे जनरल नॉलेजवर 10 प्रश्न असणारे 10 गुणांसाठी. तुम्हाला सांगितलं मी, इतिहास असणार आहे, भूगोल असणार आहे, चालू घडामोडी असणार आहे. जेवढे दिलंय तेवढंच करायचंय, मी तेवढंच तुम्हाला देणार आहे. राज्यघटना निर्माते म्हणून कोणाला ओळखले जाते? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद. राज्यघटनेचे निर्माते म्हणून आम्ही कोणाला ओळखतोय? प्रश्न तुमच्यासाठी. आणि सगळ्यांना आपल्याला माहित असतं की भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो. उत्तर अशाच पद्धतीचे प्रश्न येतील. म्हणजे तुम्ही चालू घडामोडी तुम्ही म्हणाला अरे हा राज्यघटनेचा प्रश्न आहे, येऊ शकतात. राज्यघटना नागरिक शास्त्रावरचे प्रश्न येऊ शकतात, आत्ताच सांगतोय मी. इतिहास आणि भूगोलावरचे तर येणारच आहे, चालू घडामोडीचे येणारच आहे, पण इतर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतील. पुढे भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता? गंगेची डॉल्फिन, मगर, कासव, पेंग्विन. बघा 2009 मध्ये आम्ही डॉल्फिनला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलंय. जीकेवर चालू घडामोडीचे अशा पद्धतीचे प्रश्न येतील. अजून काय येणार, मी त्याचे सराव पेपर घेणार आहे. हे फक्त तुम्हाला एक सांगतोय, तुमच्या मनातलं काही जणांच्या डोक्यात असतं ना, अरे काय असेल काय असेल, एकदम सोपं आहे. पुढे मालिकेमध्ये पुढील संख्या कोणती? बघा 3, 6, 12, 24, 36, 40, 48, 60. काय दिलं? 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24, 24 दुनी 48. सरळ डबल करायचा कार्यक्रम, विषय खुल्लास. म्हणजे एवढे सोपेच प्रश्न असणार आहे तुम्हाला. क्लरिकल म्हणजे काही याच्यात अवघडही असतील, असं काही नाही सगळे इतके सोपे असतील, पण सुरुवात सोप्यापासून करूया. पुढे जर ए बरोबर 1, बी बरोबर 2, झेड बरोबर 26, तर डॉग या शब्दाचं एकूण मूल्य किती? आता सरळ आहे, वर्णमालेमध्ये त्या अंकाचं स्थान कितवा आहे त्याची बेरीज करायची आहे. डी वर्णमालेत कितवा येतो, ओ कितवा येतो, जी कितवा येतो, आणि मग त्याची बेरीज किती येते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांना माहिती, डी तर 4 नंबरला येतं, जी किती नंबरला येतं तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे, आणि ओ किती नंबरला येतं. आणि बेरीज तुम्ही करून सांगणार आहात खाली. थोडंसं तुमच्यासाठी कमेंट मला पाहिजे आहेत तुमच्याकडून, किती जण ऍक्टिव्ह आहेत बघू द्या. पुढे गणितावर आणखी कसा प्रश्न येऊ शकतो? एका वस्तूची किंमत 500 रुपये असून 10% सूट दिली तर विक्री किंमत किती? तोंडी काढता आलं पाहिजे. क्लरिकलची भरती आहे ही, काही फार अवघड मधली नाहीये. आता 500 रुपयाचे 10% तुम्हाला काढता आले पाहिजे. 500 गुणिले 10 भागिले 100, 10% तुम्हाला काढता आले पाहिजे. ओके, मग या ठिकाणी किती येतात? मग ते 50 येतात. मग 50 मायनस करावं लागेल 500 मधून, किती राहिले? 450. तुमचं या ठिकाणी उत्तर येणार आहे. ओके, पुढे आपण जातो आहे 24 आणि 36चा लसावी काढा, LCM काढा. आता लसावी मसावी वगैरे हे बेसिक आहे एकदम. शेकडेवारी असेल त्यावर प्रश्न येतील. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार त्यावर प्रश्न येईल. तुम्हाला लसावी काढायला सांगितलंय. काय काढतो आपण? लसावी काढायचं म्हणजे काय असतं आपलं? सरळ 24 आणि 36ला कॉमन ज्याने ज्याने भाग जातोय त्या गोष्टी करून घ्याव्या लागतील. समजा आपण इथे 2 ने भाग दिला, 12, 12 दुनी 24, 18 दुनी 36, पुन्हा 2 ने दिला, बे सक 12, बे 9 18. आता किती जातो? 3 ने जातो. 3 दुनी 6, 3 त्रिक 9 झालं ना. बे दुनी 4, 4 त्रिक 12, 12 दुनी 24, 24 त्रिक 72. तुमची लसावी येते 72. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतील आणि त्या सगळ्यांचा सराव मी तुमच्या बॅचमध्ये करून घेणार आहे. कम्प्युटर ज्ञान हा एक महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. संगणकाची जी माहिती आहे ती इथे तुम्हाला 10 गुणांसाठी म्हटलेलं आहे. सीपीयूला कम्प्युटरची ब्रेन का म्हणतात? बघा, संगणकाचा मेंदू का म्हणतोय आपण सीपीयूला? तो डेटा साठवतोय, प्रोग्रामची प्रक्रिया करतो आहे, मॉनिटर नियंत्रित करतो आहे, नेटवर्क जोडतो आहे. सीपीयूचं काम आहे प्रोग्रामिंग.
त्याच्यावर प्रोसेस करणे, प्रोग्रामची प्रक्रिया करणे हे सीपीयूचं काम असतं. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲनालिटिकल अँड लॉजिकल इंजिन असंही त्याला आपण म्हणत असतो, किंवा युनिट असंही म्हणत असतो, ALU असंही आपण त्याला म्हणत असतो. आता कम्प्युटरवर आणखी एक प्रश्न मी घेतलाय 10 गुणांसाठी येणार आहे. हे काही लहान नाहीये. मी संगणकावरचे स्पेशल लेक्चर तुमच्या बॅचमध्ये ऍड केले ऑलरेडी. 15-20 लेक्चर ऍड आहेत तुमच्या या बॅचमध्ये. सगळं छप्पर फाडके देतोय, फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे. काय आहे इनपुट डिव्हाइस कोणता आहे खालीलपैकी? प्रिंटर, मॉनिटर, कीबोर्ड, स्पीकर. इनपुट डिव्हाइस म्हटलं, इनपुट म्हणजे इनपुट देता येते. कोणतं येते? प्रिंटर आहे का? ते तर बाहेर आम्हाला प्रिंट देतं. मॉनिटर ते तर आम्हाला दाखवतं. स्पीकर ते तर आम्हाला आवाज देतं. बाहेर पडणाऱ्या गोष्टींनी आम्हाला आत जाणाऱ्या पाहिजे. आणि ते कीबोर्ड आहे, टायपिंग केलं की त्याला आधीच जात आहेत. कीबोर्ड या ठिकाणी काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. लक्षात ठेवावं लागेल. उच्च न्यायालयावरती लेखी बॅच रेकॉर्डेड प्लस लाईव्ह म्हटलोय मी. बघा इथे 90% लेक्चर्स तर तुम्हाला तुम्ही जॉईन करतायत त्याच दिवशी भेटणार आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. क्लरिकलचे 1332 पदं आणि शिपाईचे 883-87 पदं यासाठी ही बॅच असणार आहे अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर. लगेच ॲप डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी हा लोगो आहे अभ्यास कट्टा. तुम्हाला सर्च करायचा आहे प्ले स्टोअरला जाऊन. ओके, आणि त्या ठिकाणून लगेच बॅच जॉईन करून आत्तापासून अभ्यास सुरू करून टाका. तुम्हाला नोट्स व्हॉट्सअपला भेटतील. हा व्हॉट्सअप नंबर आहे 9673708085. बॅच घेतली की व्हॉट्सअपला तुमची रिसिप्ट पाठवा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्तेचं तर बॅचमध्येच अपलोड केलं आहे मी नोट्स. तिथूनच डाउनलोड करायचे आहेत. ओके, आणि इतर सगळ्या विषयांच्या. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.